शांतता रे मुला. बस. पंपू, ए पंपू, काय रे झोपलेस वाटतं? काय रे बरं वाटत नाही का बाबा? अजून बोलतेच नाही वाटतं. तापामुळे वाचा गेली वाटतं याची. काय नाही रे, तोंडात चॉकलेट. अचानक चालतं का? ए चम्या, ते औषधांमुळे तोंड कडू होतं ना, अरे म्हणून घेत असेल तो. हा तसंच काहीतरी समजा. ते सगळं जाऊ दे, आम्हाला देसाई सरांनी भेटायला पाठवलंय. हा अरे देसाई सर बोलले की तुमचा एक वर्गबंधू आजारी आहे, त्याला भेटणे तुमचे कर्तव्य आहे असे म्हणाले तुझे लाडके देसाई सर. मग ते स्वतः का नाही आले? अरे ते गावात कुठलं तरी इस्माईलचं सर्कस आलंय म्हणे. तुम्हाला तर माहितीये ना, सर्कस म्हटला आणि आपले देसाई सर जाणार नाही असं होईल का बरं कधी? आज तर त्यांनी प्रत्यक्ष सर्कस करून दाखवलं. आणि तुला माहितीये सर असे एकदम रंगातच आले होते. ती गाड्यावरची चालणारी मुलगी कशी चालते अगदी हुबेहूब करून दाखवलं. पण आपल्या शाळेत तार कुठं? अगं तार म्हणून बेंच घेतला होता. हा आणि तुम्हाला माहितीये अस्वलाचा नाच पण करून दाखवला. आणि अस्वल म्हणून ते वर्गातल्या बबल्याला उभं केलं होतं म्हणे. मग हेडमास्टर आले तेव्हा तरी गंमतच झाली. मला पण जायचं होतं सर्कस बघायला, पण मी नेमकं आजारी पडलो. पण तुला तिने पाठवलं पण नाही. ए चम्या, काय सारखा रडत राहतो रे? किती मजा आहे तुझी? मस्त बेडवर आहे ना तुझ्याकडे, तरी रडतोस? इथे आमच्याकडे सगळं चित्रच उलट आहे. सकाळी 5 वाजता माझा बाप असा दणादणा करत करत माझ्या खोलीत येतो आणि तंगड्या ओढून मला कोठडीच्या बाहेर काढतो. आणि माहितीये कानात ते बोलतं, उठा साहेब 5 वाजले, निर्लज्जासारखं झोपून राहू नका, करा म्हणे काहीतरी आयुष्यात. मग काय गोधडीची घडी पण मीच घालायची का आता? हा अरे मग काय रे, चला पूजा पण मीच करू, आईची मदत पण मीच करू, शाळेचा गणवेश घाला, चला शाळेला. अरे तिकडे जाऊन पण अभ्यास करा. मग घरी आलो की चला बसा अभ्यासाला. काय ते गृहपाठ करा. हा नुसता अभ्यास 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 अभ्यास. हा पण त्याच्यानंतर मात्र चला खेळायला. आम चोरी चप्पा चोरी गरम मसाला पाणीपुरी 1 2 10 पिचे से आई बस. हा आणि एवढं सगळं असून सुद्धा तरी तू रडतोस? चल फार फार जर मी आजारी पडलो तर बाबा तुझ्यासारखा थाट नाहीये आमच्याकडे. आमच्याकडे ना एकच बेड आहे आणि त्या बेडवरती पण आमची म्हातारी 24 तास पडून असते. पण अशी इच्छा मागणे चांगले नाही बर का. ए काहीतरीच काय बोलतो? ही पंपू, ती औषधाची वाटली आहे का रे? ए कसं लागत असेल रे ते औषध? आंबट झाड. अरे चांदीचं चॉकलेट आहे ते. चांदीचं चॉकलेट? हा पण ते जाऊ दे. हा मला पण जायचं सर्कस बघायला. ए माझ्याकडे ना एक सॉलिड आयडिया आहे. आपण एक काम करूया, तुला सर्कस बघायला जायचं आणि मला आजारी पडायचंय. तू ना एक काम कर, तू बाळाबरोबर सर्कस बघायला जा, तोपर्यंत मी तुझी जागा घेतो. अरे काय हा गाडी मामा जात असतील, एवढ्यात माझे बाबा आले तर? अरे तुझे बाबा इथे तर पण येऊ ना परत असं म्हणतोस? हा अरे छान आहे. चल अरे मूर्खांनो, पुढच्या दरवाजाने काय निघताय? मागच्या दरवाजाने पळा. चला काय तरीच करता. हा चला माझ्या आरामाचे दिवस आले. हा लय आजारी रे बाबा मी. भारीचे. हा मस्तच एकदम. काय मग काय नाव आहे तुझं? चल मी ना तुला जॅक म्हणते. मग जॅक तुला काय भावंसं वाटतंय? मेंढऱ्यांची रखवाली करणारा असा धनगराचा कुत्रा का लांडग्या कोल्ह्यांच्या मागे धावणारा शूरवीर कुत्रा का सर्कशीतला कुत्रा?
असा 2 पायावर चालणारा. हा बर ते जाऊ. माझ्याकडे ना एक धम्मालाच आयडिया आहे. मी गुप्त पोलीस आणि तू पोलिसांचा कुत्रा. ट्रिंग ट्रिंग. अरे केस आली वाटतं. हॅलो, मी इन्स्पेक्टर नड्या बोलतोय. अरे आपलं नंदकिशोर. हा काय, एका मुलाचा खून झालाय? हो हो आम्ही लगेच येतोय. जॅक कम ऑन फॉलो मी. टिडिंग 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 टिडिंग. जॅक, ती गुफा दिसते? त्या गुफेमध्ये तो दुष्ट खुनी लपलाय आणि आपल्याला त्याला पकडायचंय. चल माझ्या मागे. ए तू पळतोय विष्णू विष्णू. गोळी मारली. गोळी थांब, तुला सोडणार नाही. विष्णू विष्णू विष्णू. बघितलं जॅक, मी त्याला कसा ठार केला ते. हा नाही ग, अशक्तपणा आलाय. हे औषध चला थोडंसं पिऊन बघू. काय हे कोण कडून गेलं. नाही ग, मी आजारी आहे. मी खूप खूप आजारी आहे. अहो मी खूप म्हणजे खूपच आजारी आहे. ओ आई ग, आई शपथ. लागलं पंपू. अरे देवा, कोणाला आता? जॅक तू इथेच थांबा. अजिबात घाबरू नको, मी इथे झोपलेला आहे.